नमस्कार, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक गंभीर आणि जनहिताची बातमी। गोसे खुर्द प्रकल्पाच्या पाईपलाईनच्या कामामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण, वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। सिंदेवाही तालुक्यात विविध ठिकाणी गोसे खुर्द प्रकल्पाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे, मात्र पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या नाल्या काम पूर्ण झाल्यानंतर योग्य पद्धतीने भरून दाबण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले असून वाहतूक धोकादायक बनली आहे। आज वासेरा, गडबोरी, रामाडा, सिंदेवाही मार्गावर एक ट्रक रस्त्यात फसल्याची घटना घडली। या घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला। त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत आणि कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। दरम्यान पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असताना शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ज्या शेतातून पाईपलाईनच्या नाल्या गेल्या आहेत त्या ठिकाणी माती व्यवस्थित भरून दाबण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे ट्रॅक्टर फसण्याची भीती निर्माण झाली असून शेतातील काही भागाची मशागत करणे ही कठीण झाले आहे। परिणामी अनेक शेतकऱ्यांना शेतातील काही भाग पडीत ठेवण्याची वेळ आली असून सुपीक शेतीचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांनी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खचलेले रस्ते आणि मार्ग दुरुस्त करावेत, नाल्या व्यवस्थित भरून दाबाव्यात आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी केली आहे। लोकन्याय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।